नुकसा दिला पहिला चेंडू. शॉट टापलेनचा चेंडू होता, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू गुडलेन स्पॉट वरती सफर राहिली गेली आणि इथून पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय. गोलंदाज आपण पाहतोय सूरज वाघच्या माध्यमातून अप्रतिम चेंडूची सफर राहिली गेली आणि पहिला चेंडू डॉट. सामना मात्र रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही या, कारण या मैदानाचा विचार केला गेला कालच्या रात्रीमध्ये धाबा मात्र भरपूर बांधल्या गेल्या. आपण पाहतोय लो स्कोरिंग सामने देखील रफ अँड टफ पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, मात्र पंच आम्हाला सांगतील हा दुसरा चेंडू देखील या ठिकाणी डॉट फेकला जातोय. म्हणजे कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी, पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये अद्यापर्यंत पॉवरफुल गोलंदाजी, दोन चेंडू सुरेख फेकलेत. ज्या रीतीनं चेंडूची सफर राहिली, पहिला चेंडू देखील फार सुंदर फेकला आणि त्यानंतर देखील दुसरा चेंडू अप्रतिम आपण पाहतोय. सलग दोन चेंडू डॉट आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. ऑनर्स ट्रॅकवरती फलंदाज राज भवरला आपण पाहतोय. राज भवर साठी कमालीचा फटका, कॉपीबुक स्टाईल एक्स्ट्रा कव्हर मधून क्रॅकिंग शॉट हा आपण पाहू शकाल. आणि या चौकाराच्या सायना डाबाची सुरुवात करत असताना आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 अंकावरती. परंपरा आम्ही जपतो. पुन्हा एकदा आडव्या बॅटने कमालीचा फटका, सर्कलचं रिंगण तोडलं जात आहे आणि सलगचा दुसरा चौकार. फलंदाज राजच्या बॅट मधून हा दमदार चौकार. पाहतोय पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन कमालीचा फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं जात. ओव्हर स्टेपिंगचा नो चेंडू आपण पाहू शकाल. गोलंदाज सूरजच्या माध्यमातून फेकला गेलाय आणि इथून जर का कमबॅक करायचं असेल तर अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारी गोलंदाजी व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागेल, कारण समोर पूर्णपणे हवी ठरलाय फलंदाज राजला. आपण पाहतोय ज्यांना सलग 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकल्यात आणि आजच्या रात्रीतील पहिली चौकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली. आपण पाहतोय कमबॅक करेल का सूरज हे देखील पाहावं लागेल. अतिशय सुंदर चेंडू फेकला गेला आपण पाहतोय आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता. ज्यावेळी चेंडू रिलीज झाला मैदानाच्या आतमध्ये थोडीशी बोटं वळवली गेली आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता. कमबॅक करणं फार महत्वाचं होता आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न. संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली अद्यापर्यंत 13 अंकावरती, म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना नम्राचवाडी टीमला आपण पाहतोय. पुढचा चेंडू आला कार्पेंट आपण पाहतो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गॅप भरपूर मोठी, चेंडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये रेस लागली जाते आणि यावेळेस मात्र विजय होईल चेंडूचा आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धाब्यांसाठी हा दमदार चौकार आणि या चौकाराच्या सायना षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या तब्बल 17 अंकावरती. संघ आपल्याला देखील विनंती असेल इथून 3 षटक आपल्याला 15 मिनिटाच्या आतमध्ये कव्हर करायचे आपण पाहू शकाल. इथून टाइम मात्र अलर्ट असेल दोन्ही टीमसाठी, कारण 4 षटकासाठी आपल्याला 20 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. आज आपण जर का पाहिलं गेला दोन्ही संघ दिलेल्या वेळेवरती उपस्थित झाला, तुमचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं मी पुन्हा एकदा स्वागत करेन. आपण पाहिलं गेला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, ज्या ठिकाणी बॅटिंग करत असताना फार चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. तब्बल 4 चौकार पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या आणि संघाची टोटल धावसंख्या 17 अंकावरती. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल.
शरद पारदीला या वेळेस मात्र प्राचारण करण्यात आला गेला आहे आणि इथून एखादं कमबॅकिंग षटक विकेट टेकिंग गोलंदाजा मैदानाच्या आतमध्ये मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील आपण पाहतोय. पुन्हा एकदा कमालीचा फटका मिड विकेटला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण तैनात मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल सीमा पार. मिळतील धावा 6 आणि 6 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या अतिशय वेगाने पुढे वाटचाल करत असताना 23 अंकावरती झेल सोडलाय आणि त्या झेलची किंमत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मोजावी लागेल आपण पाहतोय. कारण जर का झेल टिपला असता तर निश्चित स्वरूपात पहिला धक्का लागला असता आपण पाहतो नम्राजवाडी टीमला. मात्र तसं घडलं नाही. खराब क्षेत्ररक्षण राहिलं गेला आणि चेंडू सीमापार 6 धाब्यांसाठी आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे कुठे का होईना यावेळेस थोडासा दबाव आपण पाहतो डेअरिंग टीमवरती. पुढचा चेंडू दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र सरळ बॅटने दाबवा येतात. काय गरज होती का या फटक्याच्या. या बेस मात्र फलंदाजाला मात्र हा प्रश्न विचारला जाईल मैदानाच्या आतमध्ये. ज्या अनुषंगाने फटका सजवला होता पहिल्या चेंडूवरती मिड विकेटला क्लिअर केलं होतं 6 धाब्यांसाठी आणि इथून हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र अपयशाला गेला आणि इथून हा डॉट चेंडू आपण पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. कमबॅक करून देईल का हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा मात्र भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र गुडलेन स्पॉट वरची सफर आणि इथून डॉट चेंडू सांगता पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतरचे 2 चेंडू डॉट म्हणजे कुठे का होईना चांगली वापसी निर्माण करून देत असताना गोलंदाज आपण पाहतो शरद पारदीला अद्यापर्यंत 3 चेंडूची सफर आणि चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी आणि इथून उर्वरितचे चेंडू कशा रेजीना फेकी केले जातील. समोर फलंदाज आपण पाहतोय गणेश पारदिया अद्यापर्यंत. गणेश सड्या पुढचा चेंडू कमालीची गोलंदाजी कौतुक करावं लागेल. ज्या अनुषंगाने पहिल्या चेंडूवरती झेल सोडला होता आणि त्यानंतर षटकार आपण पाहिला होता. मात्र त्यानंतर केलेली कमालीची गोलंदाजी सलग 3 चेंडू डॉट फेकलेत म्हणजे चांगली वापसी आपण पाहतो डेअरिंग टीमसाठी. ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धाबा खर्च केले होते सूरज वाघनं आणि त्यानंतर मात्र फार चांगली वापसी निर्माण करून देत असताना शरद पारदीला आपण पाहतो आपल्या टीमसाठी. अद्यापर्यंत या षटकातील उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. फुटवरचा वापर कमालीचा फटका एक्स्ट्रा कव्हर मधून लॉंगांचा क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत पोहोचेल मात्र तोपर्यंत चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी हा दमदार चौकार. अप्रतिम आपण पाहतो ज्या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला चेंडू पकडण्याचा प्रयत्न राहिला मात्र थोडंसं अपयशाला गेला आणि चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी आपण पाहिला आणि या 4 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या तब्बल 27 अंकावरती. अतिशय चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये नम्राजवाडी टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुटवरचा वापर मात्र यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही. पंच आम्हाला सांगतील की इथून मात्र अपील जरूर पाहायला मिळाली आणि इथून आपण जर का पाहिला गेला थोडस का होईना पंचांना गुमराह करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि 2 षटकांचा खेळ यावेळेस मात्र समाप्त झाला आणि संघाची टोटल धावसंख्या 27 अंकावरती. राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का. अप्रतिम बॅटिंग करत असताना ज्या ठिकाणी आपण जर का पाहिलं गेलं तब्बल 27 धावा 2 षटकांच्या अखेरीस काल देखील उद्घाटने सामना आपण पाहिला होता. वाघाजवाडी टीमने 50+ धावसंख्या बनवली होत्या आणि तशाच रीतीने धावसंख्या बनवली जाईल का आज देखील हे पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आज आपण जर का पाहिल्या गेल्या अनेक साऱ्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग अद्यापर्यंत जोडले गेले आपण पाहतोय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. साईब्रिजच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग घर बसल्या या मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून
ठिकाणी पहिलं षटक सूरज वाकनं फेकलं, त्या ठिकाणी 17 धावा. त्यानंतर शरद पारधीनं थोडंसं कमबॅक जरूर केला, त्यामध्ये 10 धावा आपण पाहिल्या. आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा शॉर्ट प्लेनचा चेंडू आपण पाहतोय, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत डीप मधून चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न, रिस्की धाव, मात्र फेकी थोडीशी खराब आणि तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 29 अंकावरती नम्राजवाडी टीमला आपण पाहतोय. फार चांगली बॅटिंग, एक चांगली साजेदारी आणि ती साजेदारी तोडण्याचा प्रयत्न इथून मात्र डेअरिंग टीमला करावा लागेल. जर एका धावांवरती कुठे का होईना अंकुश लावायचा असेल तर निश्चित स्वरूपात इथून मात्र एखादा ब्रेक थ्रो निर्माण करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. त्यासाठी अचूक टप्प्यावरती नियंत्रित असणारी गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस आपण जर का पाहिलं गेला पंचांकडे आशाभूत नजरेनं मात्र दाद मागण्याचा प्रयत्न फलंदाज माध्यमातून, मात्र चेंडूची सफर लाजवाब राहिली गेल्या. आणि आणखीन एक डॉट चेंडू म्हणजे अंतिम तिसऱ्या षटकातील चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल गोलंदाजा माध्यमातून. ज्या ठिकाणी सुरुवातीच्या 2 गोलंदाजाला थोडासा मार बसलाय आणि इथून मात्र चांगली वापसी करत असताना पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडूची सफर आणि सलगचा दुसरा डॉट चेंडू. टाळ्यांचा कडकडाट का होऊ नये, कारण त्यासाठी आपण पाहिलं गेला अद्यापर्यंत फार चांगली गोलंदाजी केली जाते. आणि इथून या षटकातील उर्वरित अद्यापर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 चेंडूची सफर राहिले, त्यामध्ये 3 चेंडू डॉट फेकलेत, म्हणजे फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय अर्जुन सिंगवाच्या माध्यमातून. कारण अत्यंत गरज होती एखादा कमबॅकिंग षटक मैदानाच्या आतमध्ये आणि ते कमबॅकिंग षटक आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा फुटवरचा वापर आणि यावेळेस मात्र आपण आम्हाला सांगते लाईन खराब आहे आणि इथून मात्र इट इज अ वाईडच्या स्वरूपात मिळेल अतिरिक्त एक सिंगल धाव. आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 30 या अंकावरती. अद्यापर्यंत चांगली सरासरी जरूर आखली गेल्या, मात्र इथून या षटकातील उर्वरित चेंडूची सफर कशा रीतीने राहील हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट प्लेनचा चेंडू मात्र प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, मात्र इथून रनआउटच्या स्वरूपात एका फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. आणि इथून मात्र पहिलं सांघिक यश लाभलं जात आहे ढेरंग टीमसाठी आणि पहिला धक्का लागेल नम्राजवाडी टीमला 30 या अंकावरती. नम्राजवाडी टीमच्या माध्यमातून फक्त एक फलंदाज बाद झालाय आणि इथून आक्रमण करणं देखील फार महत्वाचं राहिलं आपण पाहतो नम्राजवाडी टीमसाठी. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल धामणे आयोजकांचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मोदरसिया. जर का आपण आला असाल तर टॉस साठी मात्र रिपोर्ट करायचा आहे. चला स्पीडअप घ्यायचंय बघा. डेअरिंग संघ आपण भरपूर वेळ खर्च करतात. अद्याप पाहिलं गेला 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्याने संघाची टोटल धावसंख्या 1 गडी बाद असताना 32 धावा आपण पाहतोय. अंतिम षटक यावेळेस मात्र नारायण सिंगवाल आपण पाहतोय. अंतिम षटकाला सुरुवात मात्र कुठे का होईना दोन्ही फलंदाज एकाच एंडला इथून पाहावं लागेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र इथून पॉपिंग रेस मध्ये फलंदाज सेफ राहील आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता म्हणजे अंतिम षटकामध्ये का होईना चांगले कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला गेला.
पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, असं वाटलं होतं 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील, मात्र त्यानंतर केलेली कमालीची गोलंदाजी. तिसरं षटक फार चांगलं राहिलं गेलं. अर्जुन शिंगवाने फक्त 5 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये एक सांघिक यश लाभलं गेलं आपण पाहतोय. आणि तिथून थोडंसं का होईना बॅकफुटला फेकलं गेलं नमराजवाडी टीमला आपण पाहू शकाल. पुढचा चेंडू कमालीचा फटका ऑन साईडला आपण पाहतोय. लॉंगांचा क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत यावेळेस मात्र चुका नसणाऱ्या आणि दुसरा धक्का लागेल नम्राजवाडी टीमला आपण पाहू शकाल. फलंदाज बाद होईल यावेळेस पांडुरंग उघडा. अंतिम षटकामध्ये मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतं ढेरंग टीमच्या माध्यमातून, कारण यामधून संघ जिंकणारा थेट तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय होईल आणि त्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगली धावसंख्या बनवावी लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंडिया नंबर 4 वरती रमेश भवरला आपण पाहतोय. इथून आक्रमण करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. फक्त 2 फलंदाज बाद झाले आहेत आणि इथून मात्र प्रहार करावे लागतील आपण पाहतोय, ज्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले आपण पाहतोय ढेरंग टीमला समोर नम्राजवाडी टीमला. मात्र अंतिम षटक फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय नारायण शिंगवाच्या माध्यमातून अद्यापर्यंत पाहायला मिळाल्या. मात्र इथून पाहायला गेलं बॅटचा पेस खोलला होता, मात्र चेंडूमध्ये प्रचंड वेग राहिला गेला आणि इथून मात्र डॉट चेंडू संघातून अद्यापर्यंत फार चांगला कमबॅक. अंतिम षटकामध्ये कोणत्याही प्रकारची हाणामारी करू दिली जात नाही आणि कुठे का होईना अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते 32 धावा. आणि इथून मात्र एखादा बेगीट मैदानाच्या आतमध्ये जर का आला तर निश्चित स्वरूपात एक सन्मानजनक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडूची सफर आणि सलगचा दुसरा डॉट चेंडू पंचांचा मात्र हेरला गेला बॅटची लिडिंग एज आणि इथून मात्र फलंदाज मात्र बाद होईल आपण पाहतोय. आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी फलंदाज बाद झाला हिट विकेटच्या स्वरूपात आपण पाहतोय. आणि नवीन फलंदाज यावेळेस दाखल होईल यशवंत लचकेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल झालाय. इथून एखाद्या मोठ्या फटक्याची मोहर जर का लगावल्या तर एक सन्मानजनक धावसंख्या आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. अद्यापर्यंत फक्त आणि फक्त 32 धावा आपण पाहतोय. पुढचा चेंडू भन्नाट वेग आपण पाहू शकाल आणि इथून मात्र हा डॉट चेंडू कौतुक करावं तेवढे कमी असेल. अंतिम स्लॉगरच्या षटकामध्ये मात्र कोणत्या प्रकारची हाणामारी करू दिली जात नाही आणि त्याचं कारण आपण पाहिलं गेलं अद्यापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि एकही धाव खर्च केली नाही. मेडन विकेट षटक आपल्याला पाहायला मिळेल का हा देखील फार मोठा प्रश्न असेल. अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये नारायण शिंगवाल आपण पाहतोय आणि अंतिम चेंडू देखील या ठिकाणी डॉट फेकला जातोय. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहायला मिळाल्या आणि पहिले मेडन षटक या स्पर्धेतील आपण पाहतोय गोलंदाज नारायण शिंगवाच्या माध्यमातून त्याच्या 9 वरती 2 सफलता राहिल्या आणि इथून मात्र फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी आणि या षटकामध्ये कोणत्याही प्रकारची धाव खर्च केली नाही आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय आणि लो स्कोरिंग सामना आपल्या भेटीला आला आपण पाहतोय. धावा बनले गेले 32 धावा उत्तरार्धामध्ये 24 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज असेल तर तोपर्यंत आपण यावेळेस मात्र टॉस करून घेऊया आपण पाहतोय. मोदर टीमचे कॅप्टन आमच्या समोर जॉईन झाले आहेत तर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल धामणी संघ. या 2 संघादरम्यान मात्र नाणेफेक संपन्न केली जाईल आपण पाहतोय. तर मी विनंती करेन सन्मान्य गौरव शेठ दरवडा या साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्त्या मात्र नाणेफेक संपन्न करायचे आपण पाहतोय. संतोष कणवी आपण टॉस साठी मात्र त्वरित रिपोर्ट करायचं आपण पाहू शकाल. मोहदर आणि धामणी या 2 संघादरम्यान एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या रजनीतील हे दुसरं सामना आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय. एका बाजूला जे वाघोबा धामणी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायला आपण पाहतोय जय गावदेवी मोहदर या 2 संघादरम्यान यावेळेस मात्र टॉस केला जातो आपण पाहतोय. सन्मान्य गौरव शेठ दरवडे यांच्या शुभ हस्त्या मात्र या सामन्याची नाणेफेकी यावेळेस मात्र संपन्न केली जाते आपण पाहतोय. आणि टॉस जिंकला आपण पाहतोय जय गावदेवी मोहदर टीमना डिसिजन काय असेल फक्त सांगायचं आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आपण पाहतोय
जसं सामना समाप्त होईल मात्र तयारीत राहायचं आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाल्याने संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली 32 धावा कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे येणारे 24 चेंडू आणि 33 धावेचा मात्र पाठलाग करावा लागेल आपण पाहतो डेअरिंग टीमला. कालच्या रात्रीमध्ये आपण जर का विचार केला गेला भागीरा बी टीमनं चिरविट संघाला 32 धावा बनवू दिल्या नव्हत्या पहिल्या सामन्यामध्ये आणि तिथून मात्र वाघेरा संघाचा प्रवास अंतिम मॅच पर्यंत राहिला होता आणि अंतिम सामना आपण पाहिला होता वाघेरा आणि वाजेपूर या दोन संघादरम्यान ज्या ठिकाणी 18 चेंडू आणि 17 धावेची गरज असताना देखील फार चांगली फाईट दिली होती. आपण पाहतो वाघेरा टीमला 2 षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या. अंतिम एका षटकामध्ये 11 धावेची गरज असताना त्या ठिकाणी सामना मात्र गमावा लागला होता वाघेरा टीमला आणि सुपर 6 मध्ये जाणारा पहिला संघ कालच्या रात्रीमध्ये आपण वाजापूर टीमला आपण पाहिलं होता. मात्र इथून देखील पाहावं लागेल आज देखील 10 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावतील आपण पाहतोय. जे वाघोबा क्रिकेट संघ धामणिया यांच्या संयुक्त विद्यमानानं ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामणी चषक 2025चा ही शानदार पर्व आपण पाहतोय आणि आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ आपलं नशीब आजमावेल कोणता संघ सुपर 6 मध्ये दाखल जाईल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल आपण पाहतोय. आज आपण जर का पाहिलं गेला ही गटातील सर्व 10 टीम आपल्याला पाहायला मिळतील आणि हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. एका बाजूला आपण जर का पाहिलं गेला नमराजवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना ढेरंग या दोन संघादरम्यान एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या पूर्वार्धाचा खेळ मात्र समाप्त झालाय. जरूर कमी धावसंख्या पाहिल्या मात्र कालच्या रात्रीचा आपण विचार केला गेला जेवढ्या मॅचेस लो स्कोरिंग झाल्या तेवढ्या हाय व्होल्टेज मॅचेस आपण पाहिल्या गेल्या. मात्र इथून हा पहिला सामना अंतिम षटकापर्यंत अंतिम चेंडूपर्यंत जाईल का ढेरेंग संघ या मैदानावरती सातत्याने सरावसाठी येत असतो. या मैदानाची ओळख पूर्ण एकदा मात्र प्रेक्षक वर्गांना पटवून देईल का एकतर्फी सामना जिंकला जाईल का मैदानाच्या आतमध्ये झुंज दिली जाईल नमराजवाडी टीमच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. पहिलं षटक पॉवर सर्कलचा हे पहिलं षटक फार महत्वाचं राहिलं आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे ढेरेंग टीमच्या माध्यमातून. लक्ष्मण मेंगाळ आणि त्याला साथ देईल अमोल पारधी एक नामवंत जोड्या सातत्यानं या मैदानावरती मात्र पुरेपूर अभ्यास असलेला हा संघ आणि इथून मात्र कशा रीतीने खेळ केला जाईल 24 चेंडू आणि 33 धाब्यांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. पंजांचा ग्रीन कंदेल आणि यावेळेस मात्र उत्तरार्धातील पहिला चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र कमालीचा चेंडू राहिला गेला आणि इथून मात्र हा पहिला चेंडू डॉट फेकलाय म्हणजे जशाच तसं उत्तर पहिल्या पूर्वार्धामध्ये सूरज वाघनं सुरुवातीचे 2 चेंडू डॉट फेकले होत्या आणि तशाच रीतीनं मैदानाच्या आतमध्ये उत्तर दिलं जात आहे. हा पहिला डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. गोलंदाज आपण पाहिलं गेला रमेश वाघला आपण पाहतोय कमबॅकिंग षटकांची अत्यंत गरज राहील. पुन्हा एकदा कमालीचा फटका मिनी हेलिकॉप्टर यावेळेस मात्र लँड होईल एक टप्पा घेत आउट ऑफ द पार हा पहिला शानदार चौकार. पाहतोय 5 या अंकावरती अगोदरच कमी धावा आणि त्यामध्ये जर का एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्या तर कुठे का होईना थोडासा बॅकफुटला फेकला जाईल यात मात्र शंका नाही. या मात्र प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडूची सफर गुडलेन स्पॉटवरती चेंडूची सफर राहिलेली आहे आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता अशा रीतीनं डॉट चेंडू मात्र जास्तीत जास्त मैदानाच्या आतमध्ये फेकी करावे लागतील. आपण पाहतो नमराजवाडी टीमला कारण 24 चेंडू मध्ये 33 धावा वाचवायच्या आहेत तर एका बाजूला ढेरंग टीमला 24 चेंडू मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. त्यासाठी चाललेला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन संघाच्या दरम्यान आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र तयार होईल. पुन्हा एकदा शॉर्ट आपलेनचा चेंडू आपण पाहतोय पॉवर सर्कलचा रिंगण तोडले चेंडूकडे क्षेत्रक्षण मात्र प्रयत्न पाहावे लागतील. लाजबाब राहिले गेले शेवटच्या मोमेंटला चेंडूची अडवणी राहिली आणि तोपर्यंत 2 धावा मात्र रोखू शकत नाही आणि 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली तब्बल 7 या अंकावरती म्हणजे अद्यापर्यंत कुठे का होईना चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे. एक चौकार जरूर आलाय मात्र तरी देखील चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतोय रमेश वाघला. अद्यापर्यंत या षटकातील मात्र उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी असेल. सन्माननीय पांडुरंगजी उघडा माजी ग्रामपंचायतचे सदस्य यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं गेलं त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल आणि साहेबांचं
11 अंकावरती या. इथून मात्र कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. पुन्हा एकदा बॅटचा पेस कोलला जातोय, कमालीचा फटका मिड विकेटला क्लिअर करत आउट ऑफ द पार्क, बिग हिट. हा पहिला तडाखा 6 धाब्यांसाठी, शानदार षटकार. समाप्त झालाय आणि जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालेल्या या मैदानाचा पुरेपूर अभ्यास असलेला संघ यावेळेस मात्र या मैदानामध्ये आपली दहशत निर्माण करत असताना एकट्याने 6 चेंडूचा सामना केला, त्यामध्ये 2 चौकार 1 षटकार. डबल डिजिटच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या 17 या अंकावरती आहे आणि वैयक्तिक खेळीचा आपण विचार केला गेला 16 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना अमोल पारदीला आपण पाहतोय. फार चांगला बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले. मात्र इथून जर का या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवायचं असेल नमराजवाडी टीमला, तर इथून मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र सिद्ध करावं लागेल स्वतःला. गोलंदाज आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये यावेळेस मात्र पांडुरंग उघडायला आपण पाहतोय. इथून मात्र अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारी गोलंदाजी, जास्तीत जास्त डॉट चेंडू आणि एखादा विकेट, ही पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये जर का या पार्टनरशिपला ब्रेक थ्रो निर्माण करून दिला तर निश्चित स्वरूपात कुठे का होईना सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी केली जाईल नमराजवाडी टीमच्या माध्यमातून. मात्र त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातील का हे देखील पाहावं लागेल. ज्या अनुषंगानं हा सामन्याचा विचार केला गेला, समोर डेअरिंग संघाचा आपण पाहिला गेला, सातत्यानं या मैदानाचा पुरेपूर अभ्यास असलेला संघ आणि अद्यापपर्यंत पहिल्या पूर्वार्धामध्ये फार चांगली गोलंदाजी राहिली गेल्या. अवघ्या 32 धाब्यांपर्यंत रोखलं नमराजवाडी टीमला आणि त्यानंतर उत्तरार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये अमोल पारदीने एकट्यानं 6 चेंडूचा सामना केला आणि वैयक्तिक खेळीचा आपण पाहिला गेला 16 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा अप्पर कटचा देखण्या फटका आणि त्यावेळेस आपण पाहिलं गेलं आउटफील्ड भरपूर फास्ट या चेंडू थांबणार नाही, या चेंडू जाईल सीमा पार. 4 धाब्यांसाठी हा दमदार चौकार. बात्या चला मैदानाच्या आतमध्ये चेंडूची पूर्तता करायची आपण पाहतोय. जर का पाहिलं गेलं हा चौकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या अंकावरती. आयोजकांचा वेळ वाचवला जाईल का या सामन्यामध्ये हे देखील पाहावं लागेल. लो स्कोरिंग सामना आणि एकतर्फी सामना जात असताना डेअरिंग टीमच्या बाजूला, त्याचं कारण आपण पाहिल्या पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजी फार चांगली राहिली डेअरिंग टीमच्या माध्यमातून, कमी धावसंख्येपर्यंत रोखलं नमराजवाडी टीमला आणि त्यानंतर मात्र फार चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मात्र सुंदर फटका आपण पाहतोय. जणू काही रिप्ले दाखवा तशा रीतीने हा फटका सजवला होता आणि पुन्हा एकदा मात्र बॅकअप सुंदर राहिला गेला. शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला गेला आणि तोपर्यंत 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले गेल्यात आणि या 2 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेल्या 23 अंकावरती 33 धाबेचा बाटला करायचा आणि त्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र नमराजवाडी टीमला इथून एखादा विकेट टेकिंग चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकावं लागेल. ही साजेदारी तोडण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणं फार गरजेचं असेल. आपण पाहतोय ज्या ठिकाणी झेलची संधी होती, संधी निर्माण केली होत्या, मात्र कठीण झेल होता, मात्र थोडंसं प्रयत्न कमी पडले क्षेत्ररक्षण माध्यमातून आणि त्या ठिकाणी झेल सुटला गेला. आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. अतिशय सुंदर चेंडूची सफर, मिडॉनचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत क्षेत्ररक्षणाला चकवा देईल, चेंडू मात्र उचलून फेकी केला जातोय तोपर्यंत 2 धाबा. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके येत नाही, डबल सिंगलला प्रयत्न देत मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि 2 धाबेने संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली तब्बल 25 या अंकावरती म्हणजे विजयाच्या समयात आपण पाहतोय डेअरिंग संघ जात असताना. पुन्हा एकदा मात्र सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कारण डेअरिंग संघाला देखील करून चुकला असेल. इथून डबल सिंगलला जरी प्राधान्य दिलं तरी देखील सामना सहजरित्या जिंकला जाईल आणि त्यासाठी हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मिळाले. एक सिंगल धाव आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, कारण ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेला पहिल्या षटकातील 6 चेंडूचा सामना अमोल पारदीने केला होता, त्यानं वैयक्तिक खेळीचा आपण विचार केला 16 धाबा त्यानं पहिल्या षटकामध्ये कुठल्या होत्या, एक एक्स्ट्रा स्वरूपात धावा आले होत्या आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आपण पाहिल्या होत्या आणि अंतिम या षटकातील उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी असताना पुन्हा एकदा ऑन द कार्पेट आपण पाहतोय वाईडिश लॉंगॉन मधून मिडविकेटचा क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न, इथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न आपण पाहिला गेला आणि तोपर्यंत 2 धाबा म्हणजे अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या तब्बल 27 अंकावरती म्हणजे 33 धाबेचा पाठला करत असताना 28 धाबा धावपलकरती लागल्या गेल्यात आणि इथून मात्र विजयाच्या समयेत जात असताना आपण पाहतो डेअरिंग टीमला कमालीची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचले गेले. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
फिनिशिंग टच देतील का या सामन्याचा हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा वापसी केली जाईल नम्रजवाडी टीमच्या माध्यमातून. बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा जेल सोडलाय, मात्र इथून पाहावं लागेल. फलंदाजांना मात्र थोडस जोखीम पत्करली होत्या, मात्र या चुका आपण पाहतोय नम्रजवाडी टीमला कुठे का होईना बॅकफुटला घेऊन जातील. कारण ज्या ठिकाणी झेल सोडला आणि पंच आम्हाला सांगतील की षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 28 अंकावरती येणारे 12 चेंडू आणि आता गरज असेल फक्त आणि फक्त 5 धावसंख्येच्या. पाहतो या ठिकाणी शुभ आगमन झाले गेले सन्मान्य रमेश भस्मा पोलीस पडेल ज्यांचे या ठिकाणी आगमन झाले गेले आपण पाहतोय. त्यांना देखील विनंती असेल की या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना एकतर्फी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 चेंडू आणि अजूनही 5 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या षटकामध्ये पद्माकरला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात अपील जरूर पाहायला मिळाली, मात्र इथून चेंडूचा विचार केला गेला. चेंडू सरळ बॉडीवरती जाऊन आदळला गेला आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता. इथून हे डॉट चेंडू सुरुवातीला येणं फार गरजेचं होता, मात्र अद्यापपर्यंत या षटकामध्ये जर का ज्या रीतीने पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं होतं अंतिम षटक नारायण शिंगवाना मेडन विकेट षटक फेकला. जर का एखादं मेडन षटक आला तर निश्चित स्वरूपात सामना अंतिम षटकामध्ये जाईल, यात मात्र शंका नाही. या मात्र त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा फिंगर अप लेग बिफोरच्या स्वरूपात पहिला धक्का लागेल. बॅटिंग करत असताना ढेरंग टीमला आपण पाहतोय. फलंदाज बाद होईल यावेळेस. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये एकही सफलता मिळाली नव्हती, मात्र त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये जशी सफलता मिळाली तिथून मात्र चांगली वापसी करत असताना मात्र अद्यापही सामना मात्र बॅलन्स आपण पाहतोय. कारण या षटकातील 4 चेंडू फेकलेत, फक्त 1 धाव खर्च केले गोलंदाज पद्माकरनं आणि त्यामध्ये 2 सफलता प्राप्त केल्यात. कारण ज्या ठिकाणी 12 चेंडू 5 धावसंख्येची गरज होती असं वाटलं होतं सामना लवकरात लवकर फिनिश केला जाईल, मात्र एवढ्या सहजासहजी हार मानायला तयार नाही नम्रजवाडी संघ आपण पाहतोय. संघर्ष केला जातो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पद्माकरच्या माध्यमातून. अद्यापपर्यंत जर काही षटकातील 2 चेंडू कमबॅकिंग गोलंदाजी दाखवल्या तर फार चांगली वापसी पाहायला मिळेल. नवीन फलंदाज अर्जुन शिंगवा
ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा मात्र बॅटचे टॉप एज मिड ऑन द क्षेत्ररक्षण लॉंग ऑन फॉर प्रयत्न लाजबाब आणि अद्यापर्यंत या इनिंग मधला हा चौथा झेल सोडलाय. या चुका मात्र नमराजवाडी टीमला कुठे का होईना या स्पर्धेतून बाहेर पाडण्यास मात्र भाग पाडतील. अद्यापर्यंत आपण पाहिले गेले मिळाली एक सिंगल धाव, 2 धावा आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 31 अंकावरती आणि इथून मात्र गरज असेल फक्त आणि फक्त 2 धावसंख्येच्या. केलेल्या चुका नमराजवाडी टीमना आणि इथून मात्र त्या चुकांवरती पाणी फेरले जाते बॅटिंग करत असताना डेअरिंग टीमच्या माध्यमातून. कारण अप्रतिम डाव सावरला मैदानाच्या आतमध्ये कारण 2 फलंदाजांना सुरुवात फार चांगली करून दिली ज्या ठिकाणी अमोल पारदीनं पहिल्या षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग केली आणि तिथून मात्र जो काय प्रवास राहिला डेअरिंग टीमचा अप्रतिम आपण पाहतोय. अंतिम या षटकातील मात्र उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी असेल म्हणजे समीकरण आपण जरी का पाहिलं 7 चेंडू आणि 2 धावसंख्येची अजूनही गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र प्रचंड वेगवान चेंडूची सफर आणि इथून आपण पाहतोय मिळेल एक सिंगल धाव आणि पंच आम्हाला सांगतील षटक क्रमांक 3 समाप्त झालाय आणि स्कोअर मात्र लेवल आपल्याला पाहायला मिळेल. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी 1 धाव मात्र बनवावी लागेल आपण पाहतोय. परास्त व्हावं लागलेला नमराजवाडी टीमला हार्ड लक. खेळ मात्र फार चांगला राहायला लागला आपण पाहतोय.